विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत IC7404, IC7408, IC7432 ओळखणे व सर्व बेसिक गेट्सच्या सत्य सारणीची पडताळणी करणे. तर याच्यामध्ये IC7432 हा OR गेट आहे, 7408 हा AND गेट आहे, 7404 हा NOT गेट आहे. तर या प्रयोगामध्ये आपल्याला OR गेट, अँड गेट आणि नॉट गेटच्या ICचा अभ्यास करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण पहिला बेसिक गेट्स पाहू, दॅट इज द OR गेट. तर OR गेटला 2 किंवा 2 पेक्षा जास्त इनपुट असतात व एकच आउटपुट असते. या सिम्बॉलमध्ये, OR गेटच्या सिम्बॉलमध्ये तुम्हाला 2 इनपुट्स दाखवलेत, A आणि B, आणि याला एकच आउटपुट आहे, दॅट इज द 1. तर आपण व्याख्या पाहू. ज्या तार्किक मंडळात लॉजिक सर्किटमध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त इनपुट हे जास्त, यालाच म्हणतो आपण हाय किंवा 1 असल्यावर आउटपुट जास्त मिळते, अशा तार्किक मंडळास OR गेट असे म्हणतात. तर याचा जो IC नंबर आहे OR गेटचा 7432. तर या ICची आपण आता मांडणी पाहू. तर ही पिन डायग्राम आहे. तर या पिन डायग्राममध्ये तुम्हाला ही IC दाखवलेली आहे. तर याच्यामध्ये 4 OR गेट इंट्रोड्यूस केलेले आहेत. प्रत्येक गेटला 3 टर्मिनल लागतात आणि सातवा जो टर्मिनल आहे, जो टोक असतो, पिन असते, ती ग्राउंडेड असते आणि 14 पिन ही VCC असते. याला पॉझिटिव्ह सप्लाय देतात आणि याला निगेटिव्ह सप्लाय देतात. तर अशा पद्धतीने 1 ते 7 हे डाव्या साईडला पिनस असतात आणि 8 ते 14 हे उजव्या साईडला पिन असतात. तर याचा उपयोग तुम्हाला सर्किट डायग्राम किंवा कुठलाही एक गेट तुम्ही चॉईस करून याचं व्हेरिफिकेशन तुम्ही करू शकता. तर यानंतर पाहू आता आपण आउटपुट इक्वेशन कसं आलं. Y = A + B, म्हणजे इनपुट्स आहेत A आणि B आणि आउटपुट Y = A + B. याचाच अर्थ असा होतो की OR गेट हा इनपुटची बेरीज करतो. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहू सर्किट डायग्राम. तर या सर्किट डायग्राम आपण, हा जो सर्किट डायग्राम आहे हा या ब्रीड बोर्डवर आपण तयार केलेला आहे. तर याच्यामध्ये ही जी आहे ही 14 पिनची OR गेट IC आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 SPDT स्विचेस वापरलेत. एक आहे A साठी, दुसरा आहे B साठी. तर हे 2 SPDT स्विचेस आहेत. तर या साईडला मी A टर्मिनल, म्हणजे A हा इनपुट आहे आणि या साईडला हा B इनपुट आहे. त्याच्यानंतर मी यूज केलेला आहे पहिला गेट, त्याला पिन नंबर 1, पिन नंबर 2 आणि पिन नंबर 3. तर पिन नंबर 3ला आपण एक LED आणि रजिस्टर लावलेला आहे. तर या ठिकाणी पिन नंबर 1ला A सप्लाय दिलेला आहे, पिन नंबर 2ला B सप्लाय दिलेला आहे आणि पिन नंबर 3ला रजिस्टरद्वारे आपण LED अटॅच केले. तर या ठिकाणी SPDT स्विच ज्यावेळेस हायवर असेल त्यावेळेस Aचा LED लागतो, त्यावेळेस 1 समजायचं, आणि ज्यावेळेस ऑफ असेल त्यावेळेस 0 समजायचं. तर याला आपण 5 व्होल्ट सप्लाय दिला आहे. तर 5 व्होल्ट सप्लाय ही जी पॉझिटिव्ह लाईन आहे ही पॉझिटिव्ह 5 व्होल्ट आहे आणि या ठिकाणी ब्लॅक ही निगेटिव्ह, दॅट इज द ग्राउंडेड आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ब्रीड बोर्डवर सर्किट बनवलेलं आहे. तर याचं आपण आता व्हेरिफिकेशन करू. तर व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफिकेशनमध्ये ट्रूथ टेबल दिलेलं आहे, यालाच म्हणतो आपण सत्य सारणी तक्ता. तर याच्यामध्ये 2 इनपुट्स आहेत A आणि B. यांच्यानंतर आउटपुट येतं Y = A + B. त्याच्यानंतर LED लागली का नाही या ठिकाणी लिहायचं आहे, आणि जर LED लागली असेल तर त्यावेळेस व्होल्टेज किती होतं ही या ठिकाणी लिहायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला असं आहे की ज्यावेळेस LED लागतो, ग्लो होतो, त्याला H म्हणतो, त्याला बऱ्याच ठिकाणी 1 म्हणतात किंवा हाय म्हणतात किंवा जास्त म्हणतात. आणि ज्यावेळेस LED हा ऑफ असेल किंवा कमी असेल त्याला लो म्हणतात, 0 म्हणतात किंवा कॅपिटल L, अशा प्रत्येक वेगवेगळ्या नावानं याला संबोधलं जातं. तर या ठिकाणी आपण आता व्हेरिफिकेशन करू. तर पहिली जी कंडिशन आहे मित्रांनो, ही पहिली कंडिशन आहे 0 0. बघा या ठिकाणी LED ऑफ आहे,
या ठिकाणी सुद्धा LED ऑफ आहे, म्हणजे 0 0 त्यावेळेस LED सुद्धा ऑफ आहे, म्हणून या ठिकाणी काय येईल 0 0 ला 0 येतं, त्यावेळेस LED हा ऑफ आहे. यानंतर दुसरी कंडिशन घेऊ आपण, A = 0 आणि B = 1. तर A ला आपण 0च ठेवलं आहे आणि B ला काय करू आपण 1 करू. तर बघा ही LED लागली, या ठिकाणी हा 1 आहे, त्यावेळेस आउटपुट हे 1 येतं, म्हणजेच LED ऑन आहे, तर 0 1 ला 1 येतं. यानंतर परत याला ऑफ करू. तिसरी कंडिशन घेऊ आपण 1 0. A हा 1 आहे, B हा 0 आहे, तर याला 1 करू आपण. तर हा 1 झालेला आहे आणि हा 0च आहे, B हा 0च आहे, त्यामुळे 1 0 ला 1 आला आहे, तर 1 0 ला 1. तर या ठिकाणी LED हा ऑन आहे, या ठिकाणी LED ऑन आहे. आता दोन्ही ऑन करू, म्हणजे B ला सुद्धा 1 करू. हा A ऑलरेडी 1 आहे, तर याला 1 करू आपण. तर दोन्ही LED ऑन आहेत इनपुटच्या, त्यासाठी 1 1 ला आउटपुट LED ग्लो आहे, त्याच्यामुळे 1 1 ला 1 LED इज ऑन. तर अशा पद्धतीनं आपण हे व्हेरिफिकेशन केलेलं आहे. तर या ठिकाणी येतं 0 0 0 0 1 1 1 0 1 1 1 1. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण व्होल्टेज मेजर करणार आहोत. तर या ठिकाणी LED हा ऑन आहे, तर हा डिजिटल मल्टीमीटर आपण यूज केलेला आहे, ज्याला 20 व्होल्टर आपण याचा फंक्शन स्विच सिलेक्ट करून ठेवलेला आहे. तर ज्यावेळेस LED ऑन आहे त्यावेळेस याचं जे व्होल्टेज आहे ते आपण मेजर करत आहोत विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 3.7 व्होल्ट, नियर अबाउट 3.7 व्होल्ट येतं. आणि ज्यावेळेस LED ऑफ असेल त्यावेळेस याचं व्होल्टेज आपण मेजर करू, त्यावेळेस व्होल्टेज येतं 0.1 व्होल्ट एवढं या ठिकाणी हे व्होल्टेज येतं. तर हे आपण या ठिकाणी आता लिहून घेऊ. तर ज्यावेळेस LED ऑन असेल त्यावेळेस 3.7 व्होल्ट आहे आणि ज्यावेळेस LED ऑफ आहे त्यावेळेस 0.1 व्होल्ट आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा OR गेटचा अभ्यास केलेला आहे. तर या सत्य तक्त्यावरून किंवा ट्रूथ टेबलवरून असं लक्षात येतं की ज्या एक किंवा एकपेक्षा जास्त म्हणजे दोन्हीही इनपुट ज्यावेळेस प्रेझेंट असतील किंवा हाय असेल त्यावेळेस आउटपुट हे प्रेझेंट असेल किंवा हाय असेल, आणि ज्यावेळेस दोन्ही इनपुट अब्सेंट असतील किंवा 0 असतील त्यावेळेस आउटपुटसुद्धा हे 0 किंवा अब्सेंट असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहू दुसरा बेसिक गेट अँड गेट. तर अँड गेटला 2 किंवा 2 पेक्षा जास्त इनपुट आणि एकच आउटपुट असते. तर हा अँड गेटचा सिम्बॉल आहे, ज्याला 2 इनपुट आहेत A B आणि Y हा याचं आउटपुट आहे. तर आपण अँड गेटची व्याख्या पाहू. ज्या तार्किक मंडळात लॉजिक सर्किटमध्ये सर्व इनपुट जास्त, यालाच म्हणतो आपण हाय किंवा 1 असल्यावरच आउटपुट जास्त मिळते, अशा तार्किक मंडळाला अँड गेट म्हणतात. तर अँड गेटचा जो IC नंबर आहे तो आहे 7408 आणि याचं जे इक्वेशन आहे Y = A × B. तर याचा अर्थ असा होतो की अँड गेट हा इनपुटचा गुणाकार करतो. यानंतर पाहू आपण पिन डायग्राम ऑफ 7408. तर या पिन डायग्रामचा हा व्ह्यू आहे. यामध्ये 14 पिन्स आहेत, ज्यामध्ये लेफ्ट साईडला 7 पिन आणि राईट साईडला 7 पिन्स असतात. यामध्ये 4 अँड गेट इंट्रोड्यूस केलेले असतात. प्रत्येक गेटला 3 टर्मिनल वापरला. पिन नंबर 7 हा ग्राउंड असतो. पिन नंबर 14ला +5 व्होल्ट VCC सप्लाय द्यायचा असतो. तर हे झालं पिन डायग्राम, सिम्बॉल, IC नंबर आणि व्याख्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहू सर्किट डायग्राम. तर या सर्किट डायग्राममध्ये आपण पहिला गेट यूज करत आहोत. यामध्ये पिन इनपुट पिन्स आहेत 1 आणि 2 आणि आउटपुट आहे 3. तर हे जे सर्किट आहे
हे सर्किट आपण या ब्रीड बोर्डवर मांडलेलं आहे आणि याच्यामध्ये जे स्विचेस आहेत, एसाठी एक SPDT स्विच वापरला आहे आणि बीसाठी सुद्धा एक स्विच वापरला आहे. तर हे आहे ए इनपुट, नंतर हा बी इनपुट आहे आणि ही आहे आउटपुट LED. तर याचे जे रीडिंग्स आहेत, या रीडिंग्स आपल्याला या सत्यता तक्ता म्हणजेच ट्रूथ टेबलमध्ये व्हेरीफाय करायचे आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला इनपुट्स आहेत 2, ए आणि बी. याच्याला 4 कंडिशन्स येतात, 0 0 0 1 1 0 1 1. त्याच्यानंतर आउटपुट जे आलेलं आहे ते लिहायचं आहे. जर आउटपुट LED लागली तर 1 लिहायचं आहे आणि नाही लागली तर 0 लिहायचं आहे. या खाण्यामध्ये ऑन आणि ऑफ लिहायचं आहे आणि LED लागताना किंवा ऑफ असताना जे व्होल्टेज असेल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. तर आता आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पहिली रीडिंग घेऊ 0 0. तर या ठिकाणी ए पॉईंट आहे, या ठिकाणी ए इनपुट आहे, या ठिकाणी बी इनपुट आहे. तर LED ऑफ आहे म्हणजे 0 आणि जर LED लागली तर 1 समजायचं. तर 0 0 0 त्यावेळेस व्होल्टेज हे 0च आहे, त्यामुळे 0 0 0 त्यावेळेस LED का असेल, ऑफ असेल. त्यावेळेस LED ऑफ आहे आणि या ठिकाणी येतं 0 व्होल्ट. त्यानंतर दुसरी रीडिंग घेऊ आपण 0 1. तर ए हा ऑलरेडी 0 आहे, बीला आता ऑन करू. तर बी ऑन झालं तरी आउटपुट LED 0च आहे, त्याच्यामुळे 0 1 0. या ठिकाणी सुद्धा LED ऑफ असेल आणि सेम कंडिशन 0 व्होल्ट. त्याच्यानंतर येतं थर्ड कंडिशन 1 0. तर याला ऑफ करू, त्याच्यानंतर एला 1 करू आणि बी 0 आहे, त्यावेळेस LED सुद्धा ऑफ आहे म्हणजे 1 0 ला 0. या ठिकाणी LED सुद्धा ऑफ आहे अँड दॅट इज द 0 व्होल्ट. यानंतर 1 1. 1 1 ला 1 आलं, 1 1 ला 1, त्यावेळेस LED कशी आहे, ऑन आहे आणि व्होल्टेज जे आहे ते 4.8 व्होल्ट आहे. 4.8 व्होल्ट. तर या ठिकाणी असा निष्कर्ष काढला जातो की ए आणि बीचा जर गुणाकार केला तर आउटपुट हे सेम येतं. म्हणजे 0 × 0 0, 0 × 1 0, 1 × 0 0, 1 × 1 म्हणून अँड गेट हा इनपुटचा गुणाकार करतो. मग या ट्रूथ टेबलवरून आपल्याला असं लक्षात येतं की दोन्ही इनपुट किंवा दोन्हीपैकी एक इनपुट जर अब्सेंट असेल तर आउटपुटसुद्धा अब्सेंट असते आणि जर दोन्ही इनपुट प्रेझेंट असतील तरच आउटपुट प्रेझेंट येतं. तर हा झाला आपला अँड गेटविषयी थोडक्यात माहिती. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहू आपण तिसरा बेसिक गेट, नॉट गेट. नॉट गेटला एकच इनपुट व एकच आउटपुट असते. हा नॉट गेटचा सिम्बॉल आहे, ज्याच्यामध्ये ए हा इनपुट आहे आणि वाय हे आउटपुट आहे. आता आपण याची व्याख्या पाहू. ज्या तार्किक मंडळात लॉजिक सर्किट आउटपुट हे नेहमी इनपुटच्या विरुद्ध मिळते अशा तार्किक मंडळास नॉट गेट म्हणतात. तर याचं जे इनपुट आहे त्याच्या विरुद्ध आउटपुट मिळतं म्हणून नॉट गेटला इन्व्हर्टर असे सुद्धा म्हणतात. तर याचं जे लॉजिक इक्वेशन आहे ते काय येईल, y = a बार. कारण की हा इनपुटला आउटपुटला विरुद्ध म्हणजे आउटपुट याच्या विरुद्ध देतो म्हणून याला म्हणतो आपण इन्व्हर्टर. तर याचा जे IC नंबर आहे तो आहे 7404. तर आता आपण पाहू की पिन संरचना कशी आहे. तर ही IC 7404चा पिन डायग्राम आहे, ज्याच्यामध्ये लेफ्ट साईडला 7 पिन आणि राईट साईडला 7 पिन असतात. टोटली 14 पिन पैकी याच्यामध्ये 6 नॉट गेट इंट्रोड्यूस केलेले आहेत. पिन नंबर 7 हा ग्राउंडेड असतो आणि पिन नंबर 14 हा पॉझिटिव्ह सप्लाय VCC देतात. तर या ठिकाणी आपण आता सर्किट डायग्राम पाहू. तर हा सर्किट डायग्राम आहे ज्याच्यामध्ये आपण पहिला गेट यूज केला आहे. तर तो आहे पिन नंबर 1 इनपुटला
आणि आउटपुटला आहे पिन नंबर 2. पिन नंबर 2ला आपण LED आणि रजिस्टर जोडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहून आपण सर्किट डायग्रामप्रमाणे कनेक्शन कशा पद्धतीचे आहे. तर याच्यामध्ये 7404 ही IC लावलेली आहे. या ठिकाणी आपण एकच स्विच यूज करणार आहोत, त्याला म्हणतो आपण स्विच A. आणि आउटपुटला आपण LED लावलेली आहे. या ठिकाणी दुसरा जो स्विच आहे तो आपण वापरणार नाही, त्याचा आपण कनेक्शन हे बाजूला काढलेला आहे. तर याला आउटपुटला आपण एक LED लावले, ती या ठिकाणी आहे. आता आपण डायरेक्टली ट्रूथ टेबल पाहू. तर या ट्रूथ टेबलमध्ये तुम्हाला एकच इनपुट आहे A, आउटपुट आहे Y A बार. त्यावेळेस LEDची स्थिती आणि व्होल्टेज मेजर करायचं आहे. हे जे व्होल्टेज आहे ते डिजिटल मल्टीमीटरने तुम्हाला मेजर करायचं आहे. तर या आता आपण 5 व्होल्ट या सर्किटला सप्लाय देऊ. हे बघा, आता स्विच ऑफ आहे. स्विच ऑफ आहे. ऑफ म्हणजे काय? इथला LED ऑफ आहे म्हणजे हा 0 पोझिशनवर आहे, म्हणजे 0 पोझिशन आहे. त्यावेळेस आउटपुट काय येतं? प्रेझेंट येतं. म्हणजे 0ला काय येतं? 1 येतं. त्यावेळेस LED काय असतो? ऑन असतो आणि व्होल्टेज आहे 2.9 व्होल्ट. यानंतर आता आपण याला 1 करू. या ठिकाणी बघा, हा निळा LED ऑन झाला आहे म्हणजे हा 1 झालेला आहे. हा काय झाला आहे? 1 झालेला आहे. त्यावेळेस आउटपुट कसं आलं? ऑफ आहे म्हणजे 0 आहे. म्हणजे 1ला काय होतं? 0 होतो. म्हणजेच LED काय आहे? ऑफ आहे. त्यावेळेस व्होल्टेज किती आहे? नियर अबाउट 0 व्होल्ट. तर अशा पद्धतीनं आपण नॉट गेटचा अभ्यास केलेला आहे. ज्यावेळेस इनपुट अब्सेंट असेल त्यावेळेस आउटपुट प्रेझेंट असतं, आणि ज्यावेळेस इनपुट प्रेझेंट असेल त्यावेळेस आउटपुट अब्सेंट असतं. अशा पद्धतीनं आपण तिन्ही बेसिक गेटचा अभ्यास केलेला आहे. ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट.